नीटचा पेपर फुटला आणि भारतामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अमेरिकेत बसलेल्या एका तरुणाने कॉंक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. पार्टीच्या माध्यमातून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. त्यांनी राजीनामा द्यावा याकरिता जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं. शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना 20 तारखेला अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेले आहेत. आज संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. 20 तारखेला झालेल्या मारहाणीमध्ये संपूर्ण देशामधून प्रथमच विद्यार्थ्यांच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आला. हा महाराष्ट्र बंद कशा पद्धतीने करण्यात आला, याची काय तयारी होती ते जाणून आपण घेऊया वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून. सध्या आपण माटुंगा लेबर कॅम्प वॉर्ड क्रमांक 189 मध्ये आहोत. वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड क्रमांक 189 चे उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या बंदची सुरुवात, आयोजन, नियोजन त्यांनी कशा पद्धतीने केलं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या भारतामध्ये जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने विद्यार्थी आंदोलन करत होते, ते आंदोलन दडपण्याचा दिल्ली पोलीस आणि तेथील सरकार यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करून रक्तबंबाळ केलं. त्या भारत देशामध्ये चाललंय काय? वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या आंदोलनकारी विद्यार्थ्यांची दखल घेऊन महाराष्ट्र बंद ची हाक 23 जुलैला या ठिकाणी आयोजित केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंद पाळण्यात आला. माटुंगा लेबर कॅम्प वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक 189 या सर्व कार्यकारिणीच्या वतीने आम्ही विभागामध्ये 2 दिवस अगोदर व्यापारी असोसिएशन, स्टॉल होल्डर कमिटी, पुन्हा इथे इंडस्ट्रियल मोठा आहे शालीमार इंडस्ट्रियल एरिया, आम्ही या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात त्यांना निवेदन दिले आणि या बंद मध्ये सहभागी व्हावे असं आवाहन केलं. व्यापारी असोसिएशन किंवा आहे जे विभागातले जे लोक आहेत किंवा जे काही कंपन्याज आहेत त्यांनी विरोध केला नाही का? नाही, कुठल्याच पद्धतीनं आम्हाला कोणी विरोध केला नाही. उलट आम्हाला या आंदोलनामध्ये आम्ही सहकारी आहोत, सहभागी होऊ आणि आम्ही आमचे स्टॉल जे असेल, दुकानं, व्यापार दुकान सगळं बंद करू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. विभागीय पातळीवर तुम्हाला इतर पक्षांचं सहकार्य मिळालं का? जसं की तुमच्या विभागामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांचं तुम्हाला सहकार्य मिळालं नाही? आम्ही वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहोत आम्ही त्याच पक्षाचे लोक फिरत आहोत. बाकी आमच्या सोबत विभागातील समाज बांधव उपस्थित होते, परंतु कुठल्याही पक्षानं कुठलीही अशी भूमिका घेऊन आम्हाला कोणीही सपोर्ट केलेला नाहीये. हा संपूर्ण कडकडीत 100% बंद हा फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हटला जातो. मग या आंबेडकरी चळवळीमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीचेच कार्यकर्ते आहेत का? आरपीआय, बहुजन समाज पार्टी किंवा इतर कोणत्याही पक्षाने या बंद मध्ये सहभाग घेतला नाही का? आमच्या सहकार्याला बसपाचे जिल्हाध्यक्ष अनिल भंडारी आणि त्यांचे सहकारी होते. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपाध्यक्ष राजगुरू साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना प्रथम जय भीम. तरुण वर्ग चळवळीकडे काय येत नाही. एक काळ असा होता की जेव्हा दलित पॅंथर होतं, दलित पॅंथरच्या टायमाला ही चळवळ आपली खूप मोठी होती. त्या चळवळीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे मुलं असायचे त्यांच्यावरती केसेस झाल्या, त्यांनी मार खाल्ला आणि मग ह्या चळवळीमध्ये काम करताना पुढे चालून ते मग आपले आरपीआय असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, ह्या पक्षाकडे ह्या तरुण पोरांचा ओढ थोडा कमी झाला. तो याकरताच कमी झाला की आपण जर ह्या चळवळीला गेलो, आंदोलनामध्ये गेलो तर बाबा पुढे आपल्याकडे केसेस होतात, पुढे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भोगावं लागतात आणि मग त्याचे परिणाम म्हणून ह्या चळवळीकडे येण्याचा दृष्टिकोन ह्या तरुण पोरांचा फार कमी झालेला आहे.
मध्ये जे जुने लोक आहेत, जे चळवळीला आजही वाहून घेतात, चळवळी बरोबर आजही जोडलेले आहेत. आता आमच्या सारखे एवढ्या वयाचे माणसं आहेत, होंद्या सारखे, माझ्यासारखे, आम्ही एवढ्या वयाचे असून सुद्धा आम्ही ह्या चळवळीकडे आजही तेवढ्याच ताकदीने पाहतो. पण नवीन तरुण पोरगा आपल्या ह्या चळवळीकडे येण्याचा त्यांचा दृष्टिकोन हाच झालेला आहे की चळवळीमध्ये गेल्यावरती केसेस होतात आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, म्हणून ह्या चळवळीकडे येण्याला थोडेसे कानेगाडे करतात. मी सर्वप्रथम जो वैचारिक आखाडा जो चॅनल आहे त्या चॅनलचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी त्यांच्या परीने लोकांमध्ये लोकजागृती व जे वंचित घटक आहे त्यांचा आवाज उठवण्याचं काम हा वैचारिक आखाड्याच्या माध्यमातून करत आहे. खरं म्हणजे या ठिकाणी जो नेट पेपर फुटीचा जो प्रकरण जे आहे, जे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे आणि याच्यामध्ये जे जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे ते आपले टिपके साहेब औरंगाबादचे एक मराठमोळ्या माणसाने त्या ठिकाणी एक संपूर्ण आंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये जे तरुण त्या ठिकाणी ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांच्या आई बापापासून लहान लहान मुलांपासून त्या ठिकाणी ते आलेले आहेत, त्यांच्यावरती जो लाठी हल्ला या सरकारने करून आणलेला आहे, त्या लाठी हल्ल्याच्या नंतर 20 तारखेला सन्माननीय आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी 20 तारखेला त्या मुलांना भेटले. तो त्यांना ते त्या ठिकाणी जाणवलं की ही सर्व यंत्रणा पूर्ण भारत देशामध्ये राबवली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी ती पत्रकार परिषद 21 तारखेला घेऊन 23 तारखेला त्या ठिकाणी आंदोलनाची घोषणा केली. तो ते घोषणा करताना त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलं की जे पण काही समविचारी पक्ष आहेत किंवा जे बीजेपी व इतर मित्र पक्षांना सोडून ज्यांची पण काही या विरोधामध्ये भूमिका आहे त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि तशा पद्धतीने 23 तारखेचं जे आंदोलन जे माटुंगा लेबर कॅम्पच्या संदर्भामध्ये आपण विचारत आहे, माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आमची टीम आहे. गणेश सोनी, प्रफुल्ल राजगुरू, आमचे गोंदिया साहेब, पाटील साहेब, मिलिंदजी काळे व इतर सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अथक प्रयत्न करून त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं म्हणजे हिंसाचार न होता एक शांततेच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही जी नीट प्रकरण का आहे, अहो त्या ठिकाणी जे चाललेलं प्रकरण कशा पद्धतीने हाताळलं जात आहे पोलिसांकडून व सरकारकडून त्याची इत्तभूत माहिती देऊन त्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने या आंदोलनामध्ये किंवा या बंद मध्ये सहभागी नोंदवला तर या ठिकाणी हा बंद यशस्वी झालेला आहे असं मला तरी या ठिकाणी वाटतं. कुठलाही हिंसाचार किंवा कुठल्याही या ठिकाणी पोलिसांना कुठलाही त्रास न देता लोकांसाठी केलेला हा बंद आहे. हे त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हा बंद त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेला वंचित बहुजन आघाडी. तुम्हाला काय वाटतं की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील का? मला नाही वाटत की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील, पण येणाऱ्या काळामध्ये ही ती तरुणाची शक्ती जी एकवटलेली आहे ती शक्ती अशाच पद्धतीने जर ठेवायची असेल त्या तरुणांना पाठबळ देणं किंवा त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या इतरही आपल्या समाजातील प्रत्येक घटकांनी उचलून धरून त्यांना योग्य ते मार्गदर्शन वगैरे करत राहणं आणि त्या तरुणांचा भरणा अशा पद्धतीने या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अशाच पद्धतीने टिकून राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सध्या आपण वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्रमांक 191च्या ऑफिसमध्ये होतो. कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र बंद झालेला आहे आणि हे आंदोलन अजूनच तीव्र होत आहे. संपूर्ण देशामध्ये होणारी ही आंदोलनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याला कारणीभूत ठरतात का हे पाहावं लागेल.